थंडीच्या दिवसात आपण तीळ नेहमीच वापरतो. स्पेशली संक्रांतीच्या सुमारास आपण घरोघरी तिळाच्या वड्या, गुळाच्या पोळीमध्ये आपण तीळ घालतो किंवा गजक सारखे पदार्थ आपण खातो आणि ह्याच्यामध्ये तिळाबरोबरच गुळ किंवा साखर याचा सढळ हस्ते वापर केला असतो. त्यामुळे नाही म्हणलं तरी मधुमेहींसाठी हे पदार्थ काही फारसे उपयुक्त नाहीत आणि इतरही ज्यांना वजन कमी करायचंय अशांसाठी हे खूप साखर आणि गुळ असलेले पदार्थ फार मदत करणार नाहीत. पण तीळ तर चांगले आहेत, तब्येतीसाठी खूप पौष्टिक आहेत. या तिळांचा समावेश अजून कुठल्या पद्धतीने आहारात करता येईल हे बघण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 वेगवेगळ्या ट्रिक्स सांगणार आहे आणि काही रेसिपीज सुद्धा शेअर करणार आहे. चला सुरुवात करूयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तीळ म्हणजे खरं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान असाच प्रकार म्हणता येईल. लहान लहान दिसणाऱ्या या तिळांमध्ये अनेक विविध पोषक तत्वांचं भांडार असतं आणि यात सगळ्यात पहिला नंबर लागेल तो कॅल्शियमचा. तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. त्याचबरोबर तिळामध्ये फायबर्सचं म्हणजेच तंतुमय पदार्थांचं प्रमाण देखील चांगलं आहे. सेलेनियम, झिंक यासारखी खनिज द्रव्य जी खरं तर थोड्या प्रमाणात लागतात पण फार पदार्थांमध्ये अवेलेबल नसतात, ती तिळामध्ये आणि तिळासारख्या इतर तेलबियांमधनं मिळतात. तीळ प्रोटीन्सनी सुद्धा समृद्ध आहेत आणि कर्बोदकांचं प्रमाण तिळामध्ये कमी आहे. या सगळ्याचा विचार करता मधुमेहींसाठी सुद्धा तीळ हे अतिशय उपयुक्त असणार आहेत, यात शंका नाही. तिळाचा वापर तिळाची वडी आणि पोळी सोडून इतर कुठल्या प्रकारे करता येईल जेणेकरून मधुमेहींना त्याचे बेनिफिट्स तर मिळतील पण रक्तातली साखर वाढणार नाही, यासाठी आपण काय करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय. चला मी तुम्हाला यासाठी 5 वेगवेगळ्या टिप्स देणार आहे. पहिली टिप मी तुम्हाला सांगेन की तिळाचा वापर करताना तो तुम्ही नियमित स्वरूपात जर का करायचा असेल तर नियमित आपण जे पदार्थ खातो अशा पदार्थांमध्ये तो केला पाहिजे, तरच त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी राहील. आणि आपण नियमित स्वरूपात खातो असा एक पदार्थ किंवा असे 2 पदार्थ ते म्हणजे भाज्या आणि कोशिंबिरी. भाज्या आणि कोशिंबिरीत तिळाचा वापर करणं अतिशय सोपं आहे. अनेक भाज्यांमध्ये आपण दाण्याचं कूट घालतच असतो भाज्यांच्या ग्रेव्हीजला थिकनेस येण्यासाठी किंवा वरती गार्निशिंगसाठी म्हणून सुद्धा आपण बऱ्याचदा दाण्याच्या कुटाचा किंवा खोबऱ्याचा वापर करतो. या जागी किंवा या ऐवजी एक व्हरायटी म्हणून तुम्ही तिळाचा वापर जरूर करू शकता. मग यासाठी तुम्ही अख्खे तीळ सुद्धा वापरू शकता किंवा तिळाचं कूट सुद्धा वापरू शकता. आणि जर तुम्ही 1-2 माणसांसाठी 1 टेबलस्पून तीळ असं वापरलं जर का रोजच्या आहारामध्ये, तर मला वाटतं चांगल्या प्रमाणामध्ये तीळ पोटात जाणार आहेत आणि त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. दुसरा प्रकार जो तुम्हाला नियमितपणे आहारात घेता येईल तो म्हणजे तिळाची चटणी. आपण जेवणामध्ये तोंडी लावायला काहीतरी चटणी लोणचं असं घेत असतो. लोणचं शक्यतो खाऊ नका असं मी नेहमी सांगते, पण चटणी हा एक चांगला पर्याय आहे जो चटपटीत असतो, छान तोंडाला चव देतो आणि थोड्या प्रमाणात घेतला तरी त्यातनं पुष्कळ पोषक तत्व मिळतात. असेच घटक चटणीमध्ये वापरले असतात आणि यासाठी तीळ हा एक उत्तम पर्याय आहे. तिळाची चटणी करणं अगदी सोपं आहे. यासाठी तीळ थोडेसे तुम्हाला लाईटली भाजून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता, थोडासा परतलेला कढीपत्ता, मिरची घालू शकता, लाल मिरची थोडीशी परतून किंवा जे आपण बेडगी मिरची म्हणतो ती घालू शकता किंवा लाल तिखट पण वापरू शकता आणि मीठ. एवढं जरी तुम्ही छान परतून मिक्सरमध्ये बारीक केलं तर त्याचाही वापर तुम्हाला चटणीसारखा करता येईल. याचबरोबर जवसाच्या चटणीमध्ये किंवा शेंगदाण्याच्या चटणीमध्ये सुद्धा निम्म्या प्रमाणामध्ये तीळ घालून तुम्हाला अशी मिक्स चटणी सुद्धा याची करता येईल आणि ही चटणी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. ही चटणी तुम्ही दोन्ही वेळेसच्या जेवणामध्ये किंवा निदान एक वेळेसच्या जेवणामध्ये जरूर घेऊ शकता आणि ह्यातनं पण तुम्हाला तिळाचे बेनिफिट सगळे मिळू शकतात. तिसरा पदार्थ जो आपण पुन्हा नेहमी खातो अशामध्ये आपण जर का तीळ घालायचे म्हटले तर तो म्हणजे आपली नेहमीची पोळी किंवा भाकरी. पोळी किंवा भाकरीमध्ये तुम्ही तीळ वापरल्यामुळे तुम्हाला तिळाचे बेनिफिट्स तर मिळणार आहेतच, पण पोळी भाकरी चा ग्लायसेमिक इंडेक्स थोडासा कमी व्हायला मदत होणार आहे. तर पोळी भाकरीमध्ये तीळ कसे वापरायचे? आपण बाजरीची भाकरी करताना तिळावरतीच ती थापतो, ही एक पद्धत आहेच, पण पोळी करताना तुम्ही कणकेमध्ये तीळ घालण्याच्या ऐवजी पोळी लाटून झाल्यानंतर त्याला थोडासा तेलाचा तुम्ही एक हात लावलात आणि वरून तीळ पेरलेत आणि मग पुन्हा कणकेचा म्हणजे त्या पोळीचा रोल करून गोळा करून मग तो छान लाटलात पुन्हा, तर पराठ्यासारखा तुम्हाला तिळाचा वापर पोळीमध्ये करता येईल किंवा तुम्ही स्टफ पराठा सुद्धा तिळाचा करू शकता. मग यासाठी स्टफिंगला थोडंसं बाइंडिंग यावं म्हणून तुम्ही पनीर वापरू शकता. मग पनीर, भरपूर कोथिंबीर आणि तीळ आणि मग याच्यामध्ये जो काही माल मसाला तुम्हाला घालायचा असेल तो, की आलं लसूण पेस्ट घाला, मिरची घाला किंवा काही मसाले घाला
आणि मग याचं छान स्टफिंग करून किंवा त्याचं सारण करून तुम्ही आपण बटाट्याचा पराठा करतो त्या पद्धतीने सारण भरलेला पराठा हा तिळाचा करू शकता. आणि याच्यात तिळाचं प्रमाण तुम्हाला पुष्कळ वापरायचं आहे. म्हणजे जेवढं पनीर आहे तेवढंच तिळाचं प्रमाण जर तुम्ही ठेवलं तर चांगल्या प्रमाणामध्ये तीळ पोटात जाणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही तिळाचा पराठा करून तो सुद्धा तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. आणि आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळा सुद्धा असा पराठा खायला हरकत नाही. तर पोळी, भाकरी, पराठा या तिन्ही फॉर्म्स मधून तीळ तुमच्या पोटात जाऊ शकतात. चौथा आणि आता सध्या खूप पॉप्युलर होत चाललेला तिळाचा पदार्थ तो म्हणजे तिळाचं दूध. स्पेशली ज्यांना गाईचं म्हशीचं दूध पचत नाही असे बरेच जण तिळाचं दूध वापरतात. आणि मधुमेहींसाठी सुद्धा खरं तर तिळाचं दूध अधूनमधून वापरणं चांगलं आहे. कारण की नाही म्हणलं तरी गाई म्हशीच्या दुधामध्ये लॅक्टोज ही साखर असतेच आणि दुधाने रक्तातली साखर बरीच वाढते असाही काहींचा अनुभव असतो. मग अशांसाठी तिळाचं दूध नक्कीच उपयुक्त ठरेल. मग तिळाचं दूध करताना अनेक जण फक्त तीळ भिजवून रात्रभर आणि मग ते दुसऱ्या दिवशी मिक्सरमधनं काढून त्यात पाणी घालून त्याचं दूध बनवतात. पण मी थोडंसं मिक्स प्रकारचं पण दूध कधी कधी बनवायला सांगते की त्यातनं इतर तेलबियांचे सुद्धा बेनिफिट्स मिळतात. मग यासाठी मी जनरली सांगते की तुम्ही अर्धी वाटी तीळ भिजवा आणि अर्धी वाटी बदाम भिजवा आणि हे रात्रभर भिजवून सकाळी बदामाची सालं तुम्हाला काढायला लागतील तसं दूध बनवायचं असेल तर. आणि मग हे एकत्र करून छान मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घेऊन तुम्ही त्याच्यात हवं तेवढं पाणी कन्सिस्टन्सीसाठी ऍड करून त्याचं दूध तयार करून ठेवू शकता. आणि हे दूध थोड्या प्रमाणात घेतलेलं सुद्धा पुरतं. म्हणजे हे अशा प्रकारचं दूध तुम्ही एक छोटा कप भरून घेतलं किंवा एक 100 ते 150 ml पर्यंत जरी रोजच्या आहारामध्ये घेतलं किंवा आठवड्यातनं 3 वेळेला घेतलं तरी त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि गाळून जो उरलेला चोथा आहे तो टाकून देऊ नका. तो तुम्ही कोशिंबिरीमध्ये वापरू शकता, भाजीमध्ये वापरू शकता कुटासारखा. आणि तुम्हाला त्याद्वारे फायबर्सचे सुद्धा बेनिफिट्स मिळतील. तर अशा पद्धतीने पण तिळाचा वापर तुम्हाला रोजच्या आहारामध्ये नियमितपणे करता येईल. आता शेवटची आणि सोपी पद्धत तीळ रोज घ्यायची ती म्हणजे नेहमीच्या आपल्या जेवणानंतरच्या बडीशेपेमध्ये तीळ घालणं. आणि यामध्ये मी सांगते की बडीशेप आपण जशी थोडीशी भाजून घेतो तसे तुमचे तीळ सुद्धा थोडेसे भाजून घ्यायचेत, लाईटली रोस्ट करून घ्यायचेत आणि ते तुम्ही बडीशेपेमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये घाला. आणि याचबरोबर तुम्ही त्याच्यात जवस किंवा ओवा हे पदार्थही घालू शकता. आणि अशी तुमची मिक्स बडीशेप जर तुम्ही छान करून ठेवलीत आणि प्रत्येक जेवणानंतर थोडी थोडी खाल्लीत तर त्याद्वारे सुद्धा तीळ तुमच्या पोटामध्ये नियमित स्वरूपात जाऊ शकतात आणि ही टेस्टला सुद्धा खूप छान लागते. तर हे 5 वेगवेगळे प्रकार तुम्ही तिळाच्या बाबतीत वापरून तिळाचा नेहमीच्या आहारामध्ये समावेश करू शकता. अनेक जण विचारतात की तीळ वापरताना ते कुठले वापरायचे. तिळामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. पांढरे तीळ मिळतात, चॉकलेटी किंवा बदामी रंगाचे तीळ मिळतात आणि काळे तीळ मिळतात. तर मी जनरली सांगते की तिळाचा प्रकार कुठलाही वापरला तरी चालेल. प्रत्येक रेसिपीनुसार तिळाचा प्रकार खरं तर बदलतो. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने विचार करू शकता. पण आयडियली स्पीकिंग पॉलिश केलेले तीळ फारसे वापरू नका. कारण पॉलिश केलेल्या तिळांमध्ये फायबर्सचं आणि इतर मायक्रोन्यूट्रिएंट्सचं प्रमाण बरंच कमी असतं. त्यामुळे अनपॉलिश तीळ जे थोडेसे ब्राउनिश कलरचे दिसतात ते आपण वापरणं जास्त चांगलं. अगदी खूप पांढरे शुभ्र तीळ चकचकीत ते वापरायची फार गरज नाही असं मी आवर्जून सांगेन. पण काळे तीळ सुद्धा तुमच्या रेसिपीनुसार म्हणजे पोळी भाकरीत वापरायला काळे तीळ अगदी चालू शकतात. त्याची चटणी सुद्धा अनेक जण करतात जी चांगली लागते. तर तुम्ही वापरून बघा जरूर आणि तुम्हाला आवडले तर काळे तीळ वापरायला सुद्धा हरकत नाही. आणि मला कळवा तुम्ही जर का काळे तीळ वापरत असाल तर ते कसे वापरता. म्हणजे इतरही काही त्याचे वेज असतील वापरायचे तर तेही आपल्या सगळ्या दर्शकांना समजतील. अजून एक गोष्ट अनेक जण विचारतात ती म्हणजे तिळाचं तेल वापरणं कितपत चांगलं. तर तेल सुद्धा तिळाचं हल्ली कॉमनली मिळतं आणि कोल्ड प्रेस्ड ऑइल मिळतं तिळाचं. तर ते वापरणं जास्ती चांगलं किंवा कच्ची घाणीचं फिल्टर्ड ऑइल मिळतं तर ते वापरणं चांगलं. पण कुठलंही तेल वापरताना जी काळजी घ्यायची असते ती तिळाच्या तेलाच्या बाबतीत पण घ्यावीच लागणार आहे आपल्याला. ती म्हणजे एकच एक तेल खूप वापरायचं नाही आपल्याला. म्हणजे तिळाचं तेल जरी वापरलं तरी थोडे दिवस वापरून त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं तेल वापरायचंय किंवा त्याच्या बरोबरीने दुसऱ्या प्रकारचं तेल वापरायचंय आणि व्हरायटी ठेवायची तेलाच्या वापरामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठ्या फ्लेमवरती तिळाचं तेल तापवायचं नाहीये. त्यातनं धूर येईल अशा लेवलला ते तापवायचं नक्कीच नाहीये. तिळाचं तेल पण खूप पौष्टिक असतं खरं तर. तिळाच्या तेलामध्ये मुफा प्रकारचे फॅट्स चांगले असतात
आणि हे आपल्याला इतर वेगवेगळ्या फॅट्सच्या बरोबरीने आहारामध्ये घेणं चांगलं असतं. त्यामुळे तिळाच्या तेलाचा पण आहारात जरूर समावेश करा, जेणेकरून तुमच्या तेलातली व्हरायटी वाढेल आणि त्यायोगे तुमच्या पोटात जाणारे न्यूट्रिएंट्स त्यांचं क्वालिटी आणि प्रमाण सुधारेल. तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तिळाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करता येईल आणि तिळामुळे जसं तुमच्या शुगर कंट्रोलसाठी मदत होईल, तशीच तुमच्या हाडांसाठी पण मदत होईल, तुमचं पोट भरायला सुद्धा मदत होईल. असे वेगळे वेगळे बेनिफिट्स त्यातनं मिळतील. तुम्ही तिळाचा वापर करता का, किंवा फक्त हिवाळ्यातच करता की अदरवाईज पण करता, वर्षभर पण करता, हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघते. काही शंका असतील तुम्हाला या बाबतीत तर त्या सुद्धा मला सांगा, त्याची उत्तरं द्यायला मला जरूर आवडेल. थांबण्यापूर्वी मागच्या मंडे क्विजचा विनर आपल्याला अनाऊन्स करायचा आहे आणि मागच्या मंडे क्विजमध्ये आमच्या यूट्यूब कम्युनिटीवरती आणि फेसबुक चॅनलवरती आम्ही असा प्रश्न विचारला होता की मधुमेहींसाठी UACR ही तपासणी का महत्वाची असते आणि ती किती त्याची लेवल हवी चांगली, आणि याचं उत्तर परत एकदा अनेक जणांनी दिलं नाहीये किंवा खूप कमी जणांनी दिलंय, कारण की ह्याच्याबद्दल अवेअरनेस नाहीये. जेव्हा मी क्लायंटशी बोलते माझ्या, किंवा मधुमेही जेव्हा माझ्याकडे येतात काउन्सिलिंगसाठी, तर माझ्यांना मी विचारते की तुम्ही UACR ही तपासणी केली आहे का, तर बऱ्याच जणांना माहितीच नसतं या बाबतीमध्ये. ही तपासणी काय आहे, कशी करतात, कधी करायची, का करायची, या सगळ्याच बाबतीत खूप अज्ञान आहे. आणि ही तपासणी खरं तर मधुमेहींच्या बाबतीत महत्त्वाची आहे, कारण की मधुमेहाचा जो किडनीवरती परिणाम होतो, त्याची अर्ली स्टेजमध्ये त्याचं जर का डिटेक्शन व्हायचं असेल, तर ही तपासणी वर्षातनं एकदा तरी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मधुमेहींना जर का या तपासणीबद्दल माहिती करून घ्यायची असेल, तर माझा या तपासणीवरचा व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवरती जाऊन जरूर बघा. मुळात ह्याचं उत्तर फार लोकांना माहिती नाहीये, कमी प्रमाण आहे उत्तर द्यायचं. तरी पण काहींनी प्रयत्न केला आहे, तर काहींनी प्रांजळपणे सांगितलंय की आम्हाला माहिती नाही ही टेस्ट काय असते. तर ज्यांनी प्रयत्न केलाय अशापैकी संदीप किराड यांनी त्याच्याबद्दल माहिती द्यायचा किंवा माहिती शोधून ती मांडण्याचा प्रयत्न केलाय असं मला वाटतं. तर त्यांचं अभिनंदन, त्यांना आपण या क्विजचं विनर म्हणून अनाऊन्स करतोय. पण त्यांनी सुद्धा डिटेलमध्ये याची माहिती करून घ्यायला हवी आणि त्यांच्या उत्तरात ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करायला हव्यात, हे मी जरूर सांगेन. तर पुन्हा एकदा अभिनंदन. असंच आमच्या मंडे क्विज ची उत्तरं द्यायचा प्रयत्न करत जा. यातनं तुम्हाला खूप शिकायला मिळणार आहे. न माहिती असलेल्या नवीन नवीन गोष्टी यातनं तुमच्या समोर येणार आहेत आणि ह्याचा तुमच्या मधुमेहाच्या मॅनेजमेंटसाठी नक्कीच फायदा होणार आहे, असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. चला इकडे थांबूयात आज, पण पुन्हा असंच भेटूयात पुढच्या सोमवारी मंडे क्विजमधून आणि पुढच्या मंगळवारी यूट्यूब चॅनलवरती आमच्या व्हिडिओजच्या माध्यमातून मधुमेहावरच्या माझ्या. तर भेटूयात आपण लवकरच. धन्यवाद.